लवकर लवकर सोमे येईल. थांब थांब इथं दडून बस दडून बस सोमे जायचं. चोर 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 चोर. कुठं आहे चोर? बबन तू. बबन आणि तात्यांचं काय सुरू आहे? अहो सुमीच्या तावडीत नाही सापडत सूर्य आता. माझ्या तावडीतनं कुठे जातात बघूयाच. चला हुडका. हुडकायचा. बबन अरे सुरेश उठ. सुरेश, लवकर सुरेश, आली सुरेश. तिथे. पळ लवकर पळ पळ. तात्या नाव पकडायचं की. तात्या सुरेश पळ पळ लवकर बाबा पळ लवकर. बाबण्या बाबण्या अरे लय दमलो यार मी. पळवाना. बबन था. नाही नाही नाही. अरे तुम्ही माघारी जावा माघारी. ए सुरेश. तात्या थांबा. बबन थांब. नाही नाही पळ लवकर पळ. बबन्या अरे आता एक पाऊल जरी टाकला ना तरी जीव जाणार माझा. हे झालं तुझं. माझं 2 पावलं जरी टाकलं तरी जीव जाईल. नाही गेला तर सुमी घालवेल जीव. सुरेश पळ लवकर. मी तुला दडवून ठेवतो कुठं तरी. आता तुझी जिम्मेदारी मीच घेतली. चल पळ लवकर. पळ 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 की लवकर. पळ. सुरेश इकडे दडून बस. सुरेश माझ्याकडनं जमतंय तेवढं सगळं केलंय बाबा दोस्ती खातीर. आम्ही पण. आता इथनं पुढं तू आणि तुझं नशीब. अख्खं गाव झालंय. आता ही शेवटची जागा. सुरेश आतलं कडी लावून घे. काय झालं तरी बाहेर येऊ नकस बघ. सूर्या कुठं आहे? सूर्या कुठं आहे? कुठे आहे तात्या? अगं आत दडावला असेल ह्यांनी. हा बबन काय सुरू आहे? साहेब माझी मजबुरी आहे. दोस्ती खातीर करायला लागतं यावं. तुला तुम्ही परत बघून घेईन आणि तुम्हा दोघांना पण. अरे तात्या वा बाजूला. तात्या बाहेर या. तात्या ऐकलं का तुम्ही? तात्या ऐकलं का मी काय म्हणत्या? ऐकलंय. शुभे थांब. तात्या दार उघडा. नाही जा बापू. तेवढं सोडून बोला. तात्या तुम्ही अगं राहू दे की. सुरेशला बाहेर यायचं नाही तर कशाला उगाच बळजबरी करते. तू ग बसा बबन. तात्या आता जर तुम्ही बाहेर आला नाही ना तर मी जीवच देणार. मी जीव देणार आणि पोलिसांना चिठ्ठी लिहून जाणार. आणि त्यात पहिलं नाव तुमचं आणि मग ह्या बबनचं. तुम्ही माझं कशाला ग? माझी मजबुरी आहे या. आणि मग ह्या नामदेव आणि जगा दादांचं पण. सवी सुरेश बाहेर ये बाबा बाहेर ये. का पळून जायला तर मदत करत होता की. आणि मग ह्या हरी तात्याचं. तुम्ही मी तुझ्या संकटच होतो की. माझं कशाला? ए सूर्या अरे बाबा दार उघड. उघड दार. मग ह्या पायलटचं. तात्या तुमचा लाडका जावई जेलात गेलेला चालणार आहे का तुम्हाला? तात्या बाहेर या ना प्लीज. तात्या असं नाही ऐकणार. हरी तात्या तोडा दरवाजा. नाही नाही मी नाही दरवाजा तोडून देणार. सगळंच कॅन्सल.
मी फक्त पायलटचं नाव लिहिणार चिठ्ठीत. मग जाऊन बसू दे त्याला जेलात, मोडू दे माझा संसार. तात्या, तुम्हाला मारलं नाही ना? अरे माझ्याकडनं इतरायचीच राहिला. बघ बरं पोलिसांनी तुला मारलं तर नाही ना? बबन्या, अरे मारायला काय मी खून बिन केलाय होय कोणाचा? अरे खून केल्यावर डायरेक्ट फाशी होती, पण जुगाऱ्यांना आणि चोरट्यांना ना लई मारतात पोलीस. तात्या, तुम्हाला खरंच मारलेलं नाहीये ना? आणि नाही हो जावं बापू. नाही नाही, तुझा अजिबात भरोसा नाही सुरेश. तू लय खोटं बोलतोस. मारला असणार आहे पोलिसांनी तुला. बघू दे मला, थांब. नाही नाही, पाठीवर वळ नाही ती म्हणल्यावर नाही मारलं. तुम्ही काळजी करायचं काय सुद्धा कारण नाही. पोलिसांनी सुरेशला नाही मारलं. अगं सुमे, सुरेशला पोलिसांनी मारलं नाही म्हणून रडतेस होय ग तू? सुमे, अगं तात्यानं पोलिसांनी सोडून दिलंय, त्यांना मारलंही नाही, मग का रडतेस तू? पायलट, आज एक पोरगी हरली बघ. तिला तिच्या बापाचा विश्वास कमवता नाही आला. सुमे, तात्या, माझं काही चुकलंय का? मी चुकीची वागते का? नाही ग, तू काय चुकीचं वागत नाहीस. मग तुम्ही का करताय असं? तात्या, तुम्हाला माहित आहे, तुम्ही मला सांगितलं होतं माणसाचं मन हे कापसासारखं असतंय, आणि ते जर का त्यानं त्याच्या मनात काय लपवून ठेवलं तर ते लोखंडासारखं जड होतं, आणि मग त्याचा ताप त्याच्या आपल्या माणसाला होतो. मला किती ताप होते हे कळत नाही का तुम्हाला? कळतंय का सुने? मग का मन मोकळं करत नाही? का करताय दादा तुम्ही असं? मला खरं खरं का सांगत नाही? तात्या, मला खरं खरं सांगा, का लागले तुम्ही एवढं पैशाचं माग? होय तात्या, आधी तुम्ही पैशांच्या मागे नव्हतात इतके, आजकाल काय झालंय तुम्हाला? तात्या सांगा की. अहो, तुम्हाला कधीच पैशांची एवढी हाव नव्हती, मग आता काय हे सगळं? तात्या, तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर मला खरं काय ते सांगा. सांगा की. सुमीच्या लग्नासाठी मी 3 लाख कर्ज घेतलं होतं. तो माणूस मला पैशासाठी लय मागे लागलाय, आणि ते पैसे देणं मला भाग आहे. लग्नासाठी? मग तुम्ही तेव्हा का नाही सांगितलं मला? अगं, तुला सांगितलं असतं तो तू मला घेऊ दिलं असतं का? तर पण तुम्ही का घेतलं? मला माझ्या चिमणीचं लग्न पार पाडायचं होतं, मला मिरवायचं होतं सुमी. आणि कुणाकडनं घेतलं पैसे? हा, एक जणाकडनं घेतलं. तू काळजी करू नकोस, मी फेडतो. पैसे तर फेडूच आपण, पण तुम्ही मला एक वचन द्या तात्या, आजपासून तुम्ही अजिबात जुगार खेळणार नाही, आणि खेळला तर माझी शपथ आहे तुम्हाला. डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या. शपथ सुमी नाही खेळणार. तुमच्या नाही, माझ्या.
तात्या, माझी आई, माझा बाप सगळं तुम्हीच आहे. आणि तुम्ही जर का असं वागायला लागला तर माझं काय होईल याचा विचार केलाय का तुम्ही? ते काय नाही. आता जर तुम्ही शपथ घेतली नाही तर मी खरंच जीव देणार. घेताय शपथ का देऊ जीव? सुमे, अगं काय करतेस तू? आधी विळा खाली ठेव बघू तू. तात्या, घेताय का नाही शपथ? सुमे, आजपासून नाही जुगार खेळणार ग. तात्या, नरसू, समोर कसा नाही आला रे अजून? हो ना, यायला पाहिजे. खूप उशीर झालाय. ताई, मला वाटते ना ती खानावळवाली त्या आचार्याची पिसं काढत असणारी जाम. नरसू, त्या बाप लेकीला काय गोंधळ घालायचा तो घालू दे, पण समरने तिथे का थांबावं? तेच तर दुखणं आहे ना ताई. नरसू, हं. समरला या सगळ्यातनं बाहेर काढायला पाहिजे. हो ना, पण तो त्या खानावळीच्या मुठीत गेला असं वाटतंय ताई. म्हणजे वाटतंय म्हणजे नाहीये तसं, नाहीये म्हणजे नसणारच आहे तसं. आता तू असताना तो तिच्या मुठीत कसं जाईल ना? समोर तुझ्याच मुठीत राहणार, मुख्यमंत्री पण होणार. संख्य गुरुजींनी तसंच सांगितलंय ना. आले. काय काय झालं? नाही म्हणजे कसे आहेत सुरेशराव आता? आले का घरी? हो, आता काही काळजीचं कारण नाही. तरी बरं, इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचे होते. हो, ताईंनी फोन केला म्हणून लगेच सोडलं त्यांना. नाही म्हणजे नेहमीच खेळतात का जुगार सुरेशराव? आधी सवय होती पण मी मोडली होती. आता गेल्या 6 महिन्यात नाही. मग आता काय करायचं ठरवलंय पुढे? अगं ताई, कर्ज तर फेडावं लागणार ना. होय, आम्ही फेडू. तात्या कुणाचे 1 रुपया बी ठेवत नाही. नाही, सुमन या घरची सून आहे. तिचे वडील हे आपले पाहुणे आहेत, तेव्हा ते आपल्या घरचेच झाले ना. समर, आपण फेडू ते कर्ज. नाही, आमचं आम्ही बघून घेऊ. समर, अरे तू तरी समजाव हिला. सुमे, हे बघ, तात्या कर्जाच्या टेन्शन मध्ये असतील तर असं काहीतरी करत राहतील. त्यापेक्षा कर्ज फेडलेलं बरं ना. सुरेशराव तयार होतील का पण ताई? नाही होणार. आम्ही तर नाहीच नाही. सुमे, नाही पायलट, आम्हाला कुणाचा उपकार नका. उपकार नाही ग सुमन, मदत समज हवं तर. आणि तुला एवढंच वाटत असेल ना तर तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा परत कर. आपल्या घरातल्या माणसांना मदत करणं कर्तव्य समजते मी माझं. होय सुमे, हे बघ, तात्याने या सगळ्यातून जर बाहेर काढायचं असेल तर आपण ते कर्ज फेडलंच पाहिजे. हो ना, नाही तर परत जुगाराकडे वळायचे हा ते. नाही, आता माझी शपथ घेतल्या म्हणलं तात्या जुगाराचं नाव बी काढणार नाहीत. अगं पण कर्जाचं टेन्शन असणारच ना, आणि टेन्शन चांगलं नसतं सुमी. सुमे, तुला तात्या महत्वाचे आहेत की नाही? हे बघ, मम्मा सांगते ते ऐक. 3 लाख देऊन टाकूयात ना आपण. तुझ्याकडे येतील तेव्हा परत कर, काही घाई नाहीये. सुमी, हो म्हण. सुमे, तात्यांसाठी मी तयार आहे, पण माझे कट आहे. मी पैसे परत करणार. मान्य आहे, तुझ्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा परत कर. आता तुम्ही दोघे थकले असाल ना, जा आराम करा. हा, थँक्यू मम्मा.
तुम्हाला नाही करायचा का आराम? करू म्हणतेस? करतो. ताई ताई ग, काय केलंस तू? हे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास. अगं 3 लाख रुपये हा एकमेव मार्ग होता त्या म्हाताऱ्याला त्रास द्यायचा, आणि तोच तू बंद केलास. नरसू नरसू, अरे सरळ मार्ग असताना कशाला वाईवरून सातारा? मी मार्ग बंद केला नाही, उलट तो अजून सरळ केला. म्हणजे बापाच्या खांद्यावरचं जोखड मुलीच्या खांद्यावर. इतके दिवस या खानावळवालीला पीळ बसावा म्हणून आपण बापाला पीळ देत होतो ना, आता डायरेक्ट हिलाच पिळूया ना. आता उठता बसता हिला पैशावरून ऐकवता येईल. अच्छा, म्हणजे त्या खानावळवालीच्या रुबाबाचं पार खोबरं काढता येईल आपल्याला. आणि माझ्या समोरचा विश्वास मला मिळाला ते वेगळंच. बघितलं ना, असा थँक्यू म्हणून गेला. वा ताई वा, तुझ्या राजकारणाचा नादच नाही करायचा कोणी. तू म्हणालीस ना ते एकदम खरंय. तू राजकारणामध्ये काहीही करू शकतेस. मला गॅरंटी आहे ताई, समर आता पूर्ण टर्मचा मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार. पण त्याआधी या खानावळवालीला पूर्ण गार करायला पाहिजे. तिची सगळी अक्कड निघाली पाहिजे. बरोबर बोललीस ताई. तिचं नशीब पाहिजे फक्त आपल्याला, तिची आकड नकोय. आता बघ ह्या खानावळवालीला कशी बसता लाथ उठता बुक्की करते ते. सासूबाई, सासूबाई, एवढा नाश्ता कोणासाठी आहे? सासूबाईंसाठी. ताईसाठी का? सासूबाईंनी लय मोठं चांगलं काम केलंय माझ्यासाठी. तात्यांचं टेन्शन कमी केलं. मग माझी ताई आहेच उदार मनाची. ते मी काल बघितलं. सासूबाई आल्या. सासूबाई या, नाश्ता करा. एवढा नाश्ता? हा, तुम्हाला जो खाऊ वाटते तो खावा. नरसू, तू केलास का नाश्ता? मी तुमच्यासाठी आणि मामासाहेबांसाठीच आणलाय, घ्या. ठीक आहे. सासूबाई, तुमचे उपकार कसं फेडायचं तेच कळत नाही मला. कसले उपकार? तुम्ही माझ्या तात्यांचं कर्ज फेडायला 3 लाख रुपये देणार नाहीत का? हा, ते होय. ताई वा वा वा, अगं किती उदार मनाची आहेस तू. म्हणजे एखाद्यावर केलेले उपकार तू किती पटकन विसरून जातेस. फार थोर आहेस ताई तू. माझी ताई पहिल्यापासून अशी आहे बरं का. सासूबाई, तुम्ही काय काळजी करू नका. मी आणि तात्या लवकरात लवकर तुमचं 3 लाख रुपये परत करू. नाही, मला काही घाई नाहीये सुमन. हा, काहीच नाही नाही. म्हणजे तुला जमतील तेव्हा दे, आणि नाही दिलेस तरी चालेल. असं कसं? आम्ही मोरे कुणाचे 1 रुपया बी राखून ठेवत नाही. तू वेळ घेऊन परत कर ग, मला काहीच घाई नाहीये. हा, नरसू, 3 लाख रुपये घेऊन येतोस का? मी काढून ठेवलेत खोलीत. हो चालेल. आलोच. सासूबाई एक विचारू का? विचार. नाही, तुम्ही परवा माझ्या तात्यांची उडी लायकी काढत होता, आणि आज अचानक कसं काय एवढं? ते तू चुकीचं वागली होतीस ना, म्हणून हलकासा राग आला होता मला. हा, माणूस म्हणल्यावर राग येणारच की. सगळं विसरून जा सुमन. हे बघ, तू आता मंत्री पाटलांची सून आहेस. तुझी काळजी ती आमची काळजी, आणि तुझ्या काळजीमुळे समोरचं राजकारणातलं लक्ष जाता कामा नये. सासूबाई, तुम्ही काय काळजी करू नका. पायलटचं लक्ष राजकारणातच राहील, आणि ते मुख्यमंत्री बनावं असं मला बी वाटतंय, आणि मनापासून वाटतंय. ताई. हो.
घे. सासूबाई, तुमची ही मदत कधीच विसरणार नाही मी. मी तर एक मिनिटभरही विसरणार नाही ही मदत. नरसू, उठता लात बसता बुक्की.